या छान झाला नाही सलील मानसीचा साखरपुडा. हा मस्त झाला मस्त सुटसुटीत छान. जोडा काय दिसत होता झकास. अनुरूप आहेत एकमेकांना. आपली मानसी तशी गोडच आहे पण मुलगा सुद्धा देखणा आहे आणि अदबशीर आहे. मला आवडला बाबा मुलगा. नाही मुलगा एकदम शांत आहे समजूतदार आहे. तो मानसीची नक्की काळजी घेईल खात्री आहे मला. खरं सांगू का सलील की नाही मानसीच्या अगदी प्रेमात बुडून गेलाय बर का. तुला कसं कळलं. अहो कळलं म्हणजे काय दिसतं की चेहऱ्यावर. अहो तिच्या बुटात अंगठी घालताना अगदी प्रेमाने टक लावून बघत होता तिच्याकडे. मला बघून इतकी मजा वाटली ना. खरं सांगू असं माणूस हवा हा जवळचं प्रेमाच. नाही पण मला मानसी मात्र थोडी टेन्शन मध्ये वाटली. कशामुळे हो. नाही ग टेन्शन मध्ये वगैरे काही नाही. अवघडली असेल ती. मुली अशा परिस्थितीत अवघडणारच ना. असेलही कदाचित किंवा आता इथून उठून बंगलोरला जावं लागणार म्हणून कदाचित टेन्शन आलं असेल नाही का. विक्रांत तुला कसा वाटतो रे सलील. अरे सलील चांगला मुलगा आहे नाही. छान मुलगा मिळाला मानसीला. बरं झालं. खरंच बरं झालं ग. एका अर्थीनं तिचं आता आयुष्य मार्गी लागलं. साहजिक आहे म्हणा तिला सगळं वाटणं कारण किती डोक्यात तिच्या टेन्शन आणि काळज्या. मग एकीकडे ईशाचा विचार दुसरीकडे आजी आजोबा एकीकडे मोनिका एकीकडे सलील. आणि याचं सगळं श्रेय विजय तुला जातो. तुला आणि अलकाला. नाहीतर हे प्रकरण आणखीन किती लांबलं असतं देव जाणे. सलीलची आई मात्र एकदम मॉडर्न म्हटली नाही. हो मला सुद्धा ती जरा आधुनिक विचारसरणीची वाटते खरी. चांगलं आहे ना आपल्या मानसीसाठी. अरे आम्ही दोनदा भेटलो ते ना बोलायला त्याला फार चांगली बाई वाटली. पण काय दिसतं तसं नसतं ना. विशेषतः बायकांच्या बाबतीत तर अगदीच खरं आहे. अहो असं काय बोलताय. स्वानुभव दुसरं काय. म्हणजे तुला काय म्हणायचे विजय. आपली अलका दिसते तशी साधी सरळ सोशिक नाहीये. तू प्रश्न विचारतोस का विधान करतोस मधु काका. म्हणजे हे बाबा ऐकतोयस ना आम्ही काय बोलतोय ते. मग असं गंभीर का. बघा ना आपण एवढे हसतोय वगैरे आणि हा काय रे उद्या काही अवघड सर्जरी वगैरे आहे का. कसलं एवढं टेन्शन बघताय ना. म्हणजे मीच विचारते ह्याला. विक्रांत आई काय विचारते. काय काय आई. काही नाही तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय मला किती दमलायस ते. चला चला सगळे झोपायला चला. हा सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे बदामाचे तुकडे टुटी फ्रुटी डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो. हा काय झालं. काय झालं काय.
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.